खंड 2 प्रकरण पहिले क लक्षण प्रश्न 1 व्यक्तित्वातील गुण। राजाने शिष्टाचारपूर्वक प्रश्न केला भन्ते आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते आपले शुभ नाव काय बरे? महाराज नागसेन नावाने मला ओळखतात आणि माझे ब्रह्मचारी याच नावाने मला संबोधतात। आई बाप आपल्या मुलांची नावे सुरसेन वीरसेन सिंहसेन अशा प्रकारे ठेवत असतात। ही नेहमीच्या व्यवहारातील नावे आहेत। माझेही नाव त्यापैकी एक आहे, परंतु यथार्थ दृष्टीने चिरंतन आत्मा स्वरूप पुरुष नावात काही नाही। यावर राजा मिलिंद म्हणाला, हे माझ्या 500 यवनांनो आणि 80,000 आदरणीय भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा कान लावून एकचित्ताने ऐका। आपणामध्ये चिरंतन म्हणजे आत्मा स्वरूप नाही, त्यांच्या या विधानास कोणत्या अर्थाने समजावे? भन्ते नागसेन, जर चिरंतन असा कोणी पुरुष नाही हे आपले म्हणणे खरे मानावे तर आपणास शिवर पिंडतात, शयनास व औषधे देतो तो कोण? तसेच त्यांचा उपभोग घेतात ते कोण? सदाचाराचे रक्षण करतात ते कोण? ध्यानावस्थेत चिंतन करीत बसतात ते कोण? प्राणी हिंसा करतात ते कोण? चोरी करतात ते कोण? भोग वासनात दुष्ट जीवन कंठणारे ते कोण? खोटे बोलतात ते कोण? दारू पितात ते कोण? थोडक्यात पंचशील न पाळल्यामुळे ज्या दुष्ट कृत्यांची फळे जिवंतपणीच भोगतात ते कोण? आपले म्हणणे जर सत्य असेल तर पुण्यही नाही की पापही नाही असेच म्हणावे लागेल। मग पाप पुण्य करणाराही कोणी नाही, तसेच पाप पुण्य कर्माची फळे भोगणाराही देखील कोणी नाही। भन्ते नागसेन, कल्पना करा की कोण्या एखाद्या इसमाने आपणास ठार मारले तर तो खून ठरणार नाही, कारण तुमच्या मते नावाप्रमाणे चिरंतन असे काहीच स्वरूप नाही ना। मग तुमचे आचार्य निरर्थक ठरतील, तुमचे उपाध्याय व तुमची उपसंपदा देखील निरर्थक ठरेल। तथापि आपण म्हणाले की आपले ब्रह्मचारी आपणास नागसेन नावाने संबोधतात, तेव्हा ही नागसेन काय भानगड आहे? भन्ते, अंगावरील केसांना नागसेन समजावे काय नाही महाराज? तर मग रोम म्हणजे नागसेन समजावे नाही महाराज? अंगावरील रोम म्हणजे नागसेन म्हणता येणार नाही। ही नखे, दात, त्वचा, मांस, स्नायू, हाडे, मज्जा, छाती, हृदय, यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, आतडे, बारीक आतडे, पोट, शौचमळ, पित्त, कफ, रक्त, घाम, दासवे, चरबी, लाळ, शेंबूड, मुनाशय व मेंदू म्हणजे नागसेन काय नाही महाराज? मग आपल्या रूपासच नागसेन असे संबोधलेले बरे नाही महाराज? तुमच्या वेदना म्हणजे नागसेन काय नाही महाराज? समजण्यासच नागसेन म्हणावे वाटते नाही महाराज? तुमचे संस्कार हेच नागसेन की काय नाही महाराज? मग विज्ञान तरी नागसेन असावे नाही महाराज? भन्ते नागसेन, रूपादी स्कंध व्यतिरिक्त कोणी नागसेन आहे काय नाही महाराज? तसेही काही नाही। भन्ते, मी आपणास विचारून विचारून अगदी थकून गेलो, यामध्ये कोठेही नागसेन सापडला नाही। अखेर नागसेन निव्वळ शब्द मात्र आहे काय? अखेर नागसेन आहे तरी कोण? भन्ते, नागसेन कोणी नाही म्हणून आपण व्यर्थच खोटे बोलत आहात। यानंतर आयुष्यमान नागसेन राजा मिलिंदास म्हणाले, महाराज, आपण क्षत्रिय राजे लोक अत्यंत सुकुमार आहात, कारण आपण विलास मंदिरात वाढले आहात आणि आत्ताच्या भर दुपारच्या रखरखत्या उन्हाने तापलेल्या वाळूंवरून व खड्यांनी झाकलेल्या जमिनीवरून पायी चालत आल्यामुळे आपल्या पायांस चटके बसले असावेत आणि दुखत असावेत, शरीर थकवा येऊन शिणले असावे, तुमचे मनही दुःखी झाले असावे आणि भयंकर शारीरिक पीडा होत असाव्यात। काय आपण पायी चालत आलात की एखाद्या वाहनावर बसून येथे आलात? भन्ते, मी पायी आलो नाही तर रथातून आलो आहे। काय रथातून आलो म्हणता? कोठे आहे तुमचा रथ? हा दांडा म्हणजे रथ काय नाही भन्ते? हा कणा रथ आहे काय नाही भन्ते? काय ही चाके रथ आहे काय नाही भन्ते? हा सांगाडा रथ आहे काय नाही भन्ते? ह्या दोऱ्या रथ आहे काय? ही लगाम आहे काय नाही भन्ते? हा चाबूक म्हणजे रथ आहे काय नाही भन्ते? महाराज, दांडा, पाळणा, दोरजू, खीळ इत्यादी सर्व रथ काय नाही भन्ते? मग या भागांशिवाय अजून काही भाग आहेत काय की ज्याला रथ म्हणता येईल? यावर देखील राजाने नकारार्थीच उत्तर दिले। तेव्हा आयुष्यमान नागसेन म्हणाले, महाराज, रथातून आलो असे तर आपण सांगितले, अखेर आपण ज्या रथातून आलात तो रथ तरी कोणता? अहो, आपणास विचारून विचारून थकून गेलो, परंतु आपला रथ मला पाहता आला नाही महाराज। रथ नाही म्हणून खोटे तर बोलत नाही ना? अहो, आपण समस्त जंबुद्दीपात महान राजे आहात, मग कोणाच्या भयामुळे असे खोटे बोलत आहात?
यानंतर तेथे उपस्थित समस्त लोकांना उद्देशून भंते नागसेन म्हणाले, हे 500 राजपुरुष यवनांनो आणि माझ्या 80,000 आदरणीय भिक्षूंनो, आपण लक्षपूर्वक ऐका. राजा मिलिंदाने आत्ताच रथातून आलो म्हणून सांगितले, परंतु रथ कोठे आहे असे मी विचारले असता ते रथ दाखवू शकले नाही. तेव्हा त्यांचे म्हणणे खरे तरी कसे मानावे. भंते नागसेनने असा खुलासा केल्यावर 500 यवन लोकांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या व नागसेनास साधुवाद दिला आणि ते राजास म्हणाले, महाराज, या कोड्यातून आपण निघू शकत असल्यास उत्तर द्यावे. राजा मिलिंद उत्तरले, भंते, मी आपणास खोटे असे काहीही सांगितले नाही. दांडाकणा इत्यादी रथाच्या विविध अवयवांच्या आधारावरच केवळ व्यवहाराकरिता रथ हे नामाभिधान दिलेले आहे. अगदी बरोबर. रथाचा खरा अर्थ महाराजांनी अगदी अचूकपणे ग्रहण केला आहे. तीच गोष्ट मनुष्यमात्रांच्या नागसेन इत्यादी नावासंबंधाने लागू होते. केसादी शारीरिक अवयव व स्कंधादीच्या आधारावरच व्यवहाराकरिता माझे नाव नागसेन असे ठेवण्यात आले आहे, परंतु परमार्थात नागसेन असा चिरंतन पुरुष कोठेही विद्यमान नाही. भिक्खुनी वजिरा भगवंताजवळ एकदा म्हणाली होती की तशा अवयवांच्या आधारावरच रथ ही संज्ञा अस्तित्वात येते. त्याचप्रमाणे स्कंधाही अवयव एकत्र आल्याने एक सत्वजीव समजला जातो. या उत्तराने राजा मिलिंद अत्यंत खुश होऊन उद्गारला, भंते नागसेन, किती आश्चर्यकारक पद्धतीने आपण हे कूट व बिकट कोडे सोडविले. किती अद्भुत आहे हे भंते. यावेळी जर भगवान बुद्ध असते तर त्यांनी सुद्धा तुमच्या वचनास मान्यता दिली असती. शाब्बास नागसेन, शाब्बास.